तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आणि आज आम्ही बनवली आहे ओळख. अगं थांब की, इथं कांदा कापायचा चाललाय तो दाखव. ओळखा पाहू दाखवलेलं आहे मिसळ. इथे फरसाण आहे, रेसिपी पाव, मेड बाय मॅडम, डॉक्टर मॅडम. इथं वेगळं चाललेलं आहे, एकदम बारीक कांदा कापायचा चाललेला आहे. आम्ही मम्मी स्वतःला वाढते. आणि मी अशी बसलेली आहे. निवडलीस ना नक्की. नाही, मी काम केलं, गाव आणला, फरसाण आणलं आणि आता शांत आलेली आहे. पण त्यांना चालायला दादाने शिवाय घातल्या. हे परत करू नको. लागत आहे बघू शकता मम्मीच्या पायाला कसं बांधलेलं आहे. आधी बाबा पप्पा हे घे तुला. तिला दाखव आधी. मधी 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 मम्मी सांग की हे अरे आदू काय खाते बघा. आद्या पाव खाते. आद्या पेन का घातला. अशी घाण पोरगी. चला, आणि ह्यांच्यासाठी बनवले असं काय. ते काय असलं काय खात नाही, त्याच्यामुळे अंड बुर्जी चपाती. इथं बघ लगेच मस्त. अजून काय जायचं तोपर्यंत लिंबू पण टाकले त्याच्यात. नाही, चांगलं झालं. छान छान. आदू कसं झालंय. चला आता आम्ही खाऊन घेतो रेसिपी. तर सकाळी केली होती मिसळ. असं करते, खरं मी कांदा चिरा लागले. आणि आता मी बनवते शेवग्याची अशी रस्सा भाजी. ती रेसिपी तुमच्याशी मी आता शेअर करते. मी कांदा घ्यायला लागले कापून, मग स्टार्ट केल्यावरती दाखवते तुम्हाला. मी परी दोघी मिळून आम्ही रेसिपी करणार आहे. आणि मला जास्त टाइम उभं राहायला नाही होत, म्हणून परी चपाती बनवणार आहे. आणि परवा पण परीनेच पीठ मळलं, चपात्या लाटल्या, चपात्या भाजल्या आणि मस्त अशा चपात्या केलेल्या, माझ्यापेक्षा सुंदर. आणि आज पण तीच चपाती करणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ती चपाती कशी बनवते. चला आता मी स्टार्ट करताना तुम्हाला दाखवते. तर आम्ही रेसिपीला स्टार्ट केलं, तर तुम्हाला दाखवते. मी आणि परी मिळून करणार आहे. वारं इतकं सुटले की कांद्याचे सगळे फुलपाटे पळून झालेत वाऱ्याने. थोडंसं अजून जरा घे. थोडं कमी. जराशी मोहरी टाकायची, थोडं तेवढंच जिरे टाकायचं. आमची जरा रेसिपी स्लो होणार आहे बरं का, कारण परी मध्ये मध्ये करते त्याच्यामुळं. आणि हे तडतडू द्यायचं, असं तडतडू द्यायचं. तर वरण पण असं मस्त मस्त गरम व्हायचं चाललंय. मग ह्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. आणि कांदा हा असा गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि त्याच्या संगतीच मी थोडासा टोमॅटो घालते, कारण मी मसाल्यामध्ये टोमॅटो घातलेलाच आहे. मी शेवग्याची शेंग अशी धुवून घेतली, मसाला फ्रीजमध्ये ठेवलेला, मी थोडंसं बाहेर काढून ठेवला. आता हे आपण थोडंसं बारीक गॅसवरती भाजून घेऊया. आणि भाजून घेत असताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि तुम्हाला जेवढं चवीपुरतं मीठ ते ॲड करायचं त्याच्यामध्ये. ॲडमिन घाला, जरा हळद घाला त्याच्यामध्ये थोडीशी, एवढी नाही हळद. चटणीमध्ये आपल्या हळद असतेच. हां, मीठ मी घालते. हां, असं दोघे मिळून आम्ही आज बनवत आहोत. आणि बाहेर
अर्ध्याला चपाती पण चारायची चालू आहे. दोन्ही काम एकदम चालू आहे. ते झाकण मारायचं. हे मस्त आपण आता गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजून घेऊ. तर बघू शकता थोडा गुलाबी रंग आलेला आहे ह्याला. अजून थोडंसं आपण भाजून घेऊया. मी ह्याच्यामध्ये जास्त काय ॲड नाही करत, साधं सिंपलच असं बनवते, पण ते खूप सुंदर लागतं. मग त्याच्यामध्ये आपण आता थोड्या वेळात मसाला ॲड करणार आहे, जो मी बनवून ठेवलेला होता थोडासा. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, थोडीशी मिरची आणि थोडासाच कांदा आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो असं मी करून ठेवलेला होता. मस्त आपण त्याच्यामध्ये तो मसाला ॲड करूया. ते काय केलंस तू? चला आता असं भाजत असतानाच त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग टाकूया. लई गजगज होत नका. आता थोडा वेळ आपण असंच ठेवून देऊ. थोडा वेळातच ठेवून देऊयात. थोडा वेळानंतर आपण थोडंसं हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच चटणी, जसं तुम्हाला तिखट हवं तसं त्याच्यामध्ये ॲड करायचं. आम्ही थोडं जास्त तिखट खातो, त्याच्यामुळे आम्हाला तिखट जास्त लागतं. आता हे परत आपण 1 मिनिटासाठी असं भाजून घेऊया. 1 ते 2 मिनिटासाठी जरा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. आता ते थोडंसं भाजू देत. असं आता बघू शकता तुम्ही तिला तेल कसं सुटलंय कडेकडेनं. दाखव ना तेल सुटलेलं. कडेकडेनं तेल सुटले. आता मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करते. ते मसाल्याचं होतं ते मी पाणी थोडंसं. मस्त मस्त असा सुगंध सुटला, भारी वाटायला लागला. आणि कुकरमध्येच शेंगा केला तर खूप छान होतील, कारण एका शिटीमध्ये शेंगा चांगल्या शिजून त्याचा अर्क चांगला उतरतो. आणि जर तुम्ही अशाच शिजवला पातेल्यामध्ये तर थोडासा वेळ लागतो शिजायला. आणि झटपट अशी रेसिपी कुकरमध्येच पटकन होऊ शकते. आता त्याच्यामध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार. बघते मला केवढं पाणी पाहिजे. बस झालं. काय हा आणूया. आता तिला स्केटिंग पाहिजे आहे. आता बघल ते सगळं युट्यूबला असं छोटे छोटे व्हिडिओ बघते मी पाहिजे म्हणती. असं शेंगदाण्याचं कूट पण कसं थोडंसं जाडसर असं ठेवायचं, लई पण असं हे नाही. तीन चमचे घातले म्हणजे जसं तुम्हाला हवं असं घट्ट. कोणाला शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं. आणि उकळी यायची काय वाट नाही बघायची, पटकन झाकण मारून घ्यायचं कुकरला आणि एका शिट्टीमध्ये सगळं हे शिजून जाईल. चला आता मी झाकण मारून घेते कुकरला आणि एक शिट्टी काढून थोडासा कुकर थंड करून मी तुम्हाला दाखवते कशी रेसिपी तयार झाली. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी आता जस्टच ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी हे करते. तोपर्यंत उकळी आलेलीच आहे पोळेपर्यंत. तर चला आता मी झाकण मारून घेते आणि दाखवते तुम्हाला पुन्हा. कुकरची शिट्टी झाली आहे आता जस्टच.
जर कवळ्या शेंगा असतील तर एकच शिट्टी इनफ आहे आणि जर जून असतील थोड्या तर 2 शिट्टी द्यावी, म्हणजे मस्त असं होतं. आणि माझं पीठ मळून पण झालं, बघू शकता माझं पीठ मळून पण झालंय. मीच पीठ मळून ठेवलं आता. आणि परीने दिवाबत्ती करून मसुरा साफ करते. बेळगावी मसुरा आहेत ह्या, बारीक एकदम, याचा उग्रवास अजिबात नाही आहे, पण त्याच्यामध्ये खडे खूप असतात. परी बसले साफ करत आणि ते पिल्ल्या बघूया काय करते. आता ते मोबाईल बघत बसले. तिला चपाती पण चारायची चालू आहे आणि काम पण चालू आहे. आणि मी सारखी बाहुली धुवत असते आणि हिनं बघा आता जस्ट त्याचा मेकअप केला आहे हे. आणि त्याचबरोबर आम्ही रात्री धुरंधर पिक्चर बघत होतो. आणि आहे होय तोंडात किती फटके द्यायचे या पोरगीला. हा मग हा पटकन, किती वेळची खायला लागलास ते. रात्री आम्ही धुरंधर पिक्चर बघत होतो. थोडासा राहिला होता अर्धा बघायचा आणि आज सुपर तो अर्धा बघितला. इतका भारी होता काय. हा बघ. आणि हे बघा आधू आणि माझ्या पायाला लागले. मला असं दाखवते तुम्हाला. एक मिनिट. असं काही लागले आणि मी सगळं बांधून ठेवलंय. तुम्हाला माहितीच असेल फ्रॅक्चर आहे. आणि ही पोरगी तिथूनच डान्स करत असते. एवढी भीती वाटते ना. हा आताच पकलायचं, आजच पकलायचं. तू चपाती खायचं आणि पोटभर खायचं. मग चपाती खाल्ली की पोट नाही दुखत. आणि हा असा व्यक्ती आहे, थोडं फारच ठराविकच गोष्टी ती दुकानातल्या खाती. आता अजिबात काय खात नाही. हिला चपाती भाजी आमटी भात असंच लागतं पप्पांसारखं जेवण हिला. आणि एखाद दिवस कंटाळून भात केला तर ही पोरगी अशी आहे की हिला चपातीच पाहिजे आणि खाती सुद्धा. चला आता कुकर तो थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. कुकर जस्ट उघडला तर बघू शकता अशी काय भाजी आपली रेडी झालेली आहे. आता मी चेक करते शेंग शिजले का चेक करूया. शिजलीच असणार आहे. हां मस्त अशी शिजले. थोडीशी माझी जाड आहे म्हणून मी 2 शिट्ट्या दिल्या. कारण म्हटलं पुन्हा नाही शिजली तर लावण्यापेक्षा आता एक एक्स्ट्राच घेऊया. मस्त अशी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि नक्की अशी ट्राय करून बघा, मस्त लागती. आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली. तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंटच नाही करत. आणि कमेंट पण करा आणि लाईक पण करा. आणि परत मी काहीतरी अशी नवीन तुम्हाला रेसिपी आमच्या सातारीच्या पद्धतीची पण दाखवेन. आणि मी कोल्हापूरची आहे तर मी कोल्हापूरच्या पद्धतीची पण दाखवेन. कारण कसं आहे, माझं माहेर कोल्हापूर आहे आणि सासर माझं पाटण आहे. त्याच्यामुळं दोन्ही पद्धतीचं मला जेवण बनवता येतं आणि जास्त करून कोल्हापूरचंच येतं. तर चला आता परी घेईल चपाती बनवून. ती चपाती पण दाखवेन मी ती कशी लाटते ते. परीच्या चालल्या आहेत आता चपात्या करायच्या. आणि आधीचं पण गरम होतंय. यम्मी मस्त लाटायला लागले. लाटून इथं ठेव आणि लाटशी चपाती असताना तेव्हा गॅस हे कर, चालू कर. लग गई. थांब. पण मी थोडासाच लावलाय कारण भरपूर भात शिल्लक आहे. असं जेवण असतं माझं. करा चपाती बनवा आणि मग मी तुम्हाला दाखवते. बघू शकताय आमच्या मॅडमनी चपात्या अशा बनवल्या आहेत. मस्त मस्त, पण तव्याच्या बाहेर जात्या चपाती अशी बनवत्या. ही अशी बनवली चपाती. फुगली जरा कडक होतात पण छान झालं. हा अशी पटकन पलटायची म्हणजे मऊ राहतात. चालेल आता जेवायला वाढूया.